हिमोफिलिया या असाध्य आजारावर इंजेक्शन तसेच उपचार होण्यासाठी महाराष्ट्रभर 27 सेंटर सुरू होणार आहे। एक महत्त्वाचा विषय मार्गी लागलेला आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये मी मागणी केली होती की हिमोफिलिया हा जो रोग आहे ज्याच्यामध्ये सतत रक्तस्राव होतो, ह्याचे खूप कमी ठिकाणी याचे डे केअर सेंटर होते। म्हणजे सोलापूरचा जर पेशंट असेल आणि त्याला तो ब्लिडिंग झालं तर त्याला पुण्यापर्यंत यावं लागत होतं आणि पुण्यापर्यंत तो येईपर्यंत त्याचा रक्तस्राव इतका होत होता की तो व्यक्ती जगू शकत नव्हता। आत्ता अधिवेशनामध्ये मी मागणी केली होती की पूर्ण राज्यामध्ये ह्याचे डे केअर सेंटर सुरू व्हावे। मी माननीय डॉक्टर तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री आहेत त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानेन की त्यांनी त्यावेळेला याला होकार दिला आणि आत्ता काही दिवसापूर्वी 27 ठिकाणी डे केअर सेंटरचं ऑनलाईन त्यांनी उद्घाटन केलं आणि मला खूप आनंद झाला या गोष्टीचा की सोलापूरच्या बाजूला पंढरपूर आहे, पंढरपूरला ह्याचं एक डे केअर सेंटर सुरू झालेलं आहे, लातूरला झालंय, बीडला झालंय। हळूहळू सर्व ठिकाणी ह्याचं सेंटर सुरू होतील। हे पेशंट जे आहेत ते जवळजवळ 4,500 ते 5,000 पेशंट पर्यंत अजून आपण पोहोचू शकलो नाहीत, कारण एक इंजेक्शन हे 10,000चं इंजेक्शन आहे आणि ते गरिबांना न परवडणार आहे। आणि मी शासनाचे या बाबतीत मनपूर्वक धन्यवाद मानेन की एक चांगला निर्णय शासनाने आरोग्याच्या माध्यमातून या मुलांसाठी, मोठ्यांसाठी किंवा महिलांसाठी सुद्धा की एखाद्या मुलीला जर मासिक पाळी आली तर ती सुद्धा थांबत नाही जी पेशंट असेल। मुलींच्याकडे हा प्रमाण खूप कमी आहे हा रोग होण्याचा, मुलांकडे जास्त आहे, परंतु हा सुद्धा एक प्रश्नच आहे ना की काय करायचं पुढे, आणि ते इंजेक्शन उपलब्ध नव्हतं होत। त्यामुळे आपल्या इथले डॉक्टर सुनील लोहाडे हे गेले कित्येक वर्ष याच्यावरती काम करतात। त्यांच्या माध्यमातून हा विषय मी अधिवेशनात मांडला, शासनाने मान्य केला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आता झालं, कारण त्याची प्रोसेस आहे ना, त्याला थोडासा वेळ लागू शकतो। तर मी शासनाचे अभिनंदन करते, धन्यवाद मानते ह्या माझ्या सर्व पेशंटकडनं। धन्यवाद।